मुंबई इंडियन्स फॅन्ससाठी आनंदाची बातमी. हार्दिक पांड्याला डच्चू, तर रोहित शर्मा होणार कॅप्टन. तर रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार का, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मागील सामन्यामध्ये हार्दिक पांड्या खेळला नव्हता, तर हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव या खेळाडूला कॅप्टन म्हणून संधी दिली होती. परंतु या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादवही खेळणार नाही. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना आता 10 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध होणार आहे. तर या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे दोघे खेळणार नाहीत. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे खेळणार नाही. सूर्यकुमार यादव तो बाप होणार आहे. त्याच्या घरी नवीन बाळ जन्मास येणार आहे. त्याच्यासाठी तो त्याच्या घरी गेलेला आहे. यामुळे तोही खेळणार नाही. तर आता सर्व चाहत्यांना हा प्रश्न पडलेला आहे की रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होणार का. मित्रांनो, रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 5 IPLच्या ट्रॉफ्या जिंकवल्या होत्या. परंतु मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने रोहित शर्माला कॅप्टन्सी पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केले होते. तर रोहित शर्मा हा असा कर्णधार आहे. त्याने 5 IPL ट्रॉफी जिंकल्या होत्या. MS धोनी आणि रोहित शर्मा या दोघांनी 5-5 वेळा IPLच्या ट्रॉफी जिंकलेल्या होत्या. परंतु MI मॅनेजमेंटने 5 विजेत्या कर्णधार पदावरून हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केले आणि मुंबई इंडियन्सची अवस्था आपण पाहतच आहात. तर अशातच आता सर्वांना प्रश्न आहे की रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार का. परंतु मुंबई मॅनेजमेंटने रोहित शर्माला विचारले असता अशी सूत्रांची माहिती येत आहे की मुंबई मॅनेजमेंटने रोहित शर्माला कॅप्टन पदासाठी विचारले होते. परंतु रोहित शर्माने नकार दिला. रोहित शर्मा कॅप्टन होणार नाही. तर जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या दोघांपैकी एक रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कॅप्टन होणार आहे. रोहित शर्माला विचारले असता त्याने कॅप्टन्सी पदासाठी नकार दिलेला आहे. कारण त्याचा याआधी मुंबई मॅनेजमेंटने अपमान केलेला होता आणि त्याला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मुंबई मॅनेजमेंट बाहेर बसवत आहे.